नमस्कार. लोकसत्ता यशस्वी भव लेखमालेमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपले स्वागत. या लेखमालेतच राजेंद्र गोसावी सरांनी भूमिती या विषयाची आपणास सविस्तर ओळख करून दिलेली आहेच, परंतु पाठ्यपुस्तकातील प्रकरण क्रमांक 4 त्रिकोणमिती याचे आपण पाठ्यपुस्तकाप्रमाणे तयारी करणार आहोत. त्रिकोणमिती या विषयाअंतर्गत आपण इयत्ता 9वी मध्ये अभ्यास केलेला आहेच, परंतु इयत्ता 10वी मध्ये निर्देशक भूमिती या संकल्पनेचा उपयोग करून आपण त्रिकोणमिती ही शिकणार आहोत. त्रिकोणमिती शिकण्यापूर्वी 9वी मध्ये आपण शिकलेलो आहोत सदिश कोन. सदिश कोनांचा विचार करताना धनकोन आणि ऋणकोन हे आपल्याला माहिती पाहिजे. जेव्हा प्रतिघटिवत दिशा आपण कोणाची घेतो त्यावेळेला तो कोन हा धनकोन असतो, आणि जेव्हा आपण घटिवत दिशा घेतो त्यावेळेला तो ऋणकोन असतो. या आकृतीवरून आपल्याला ते स्पष्ट होईल. प्रथम आपण पाहतो ती आद्य भुजा आणि नंतरची जी भुजा आहे ती अंतिम भुजा. अर्थातच यांचा जो छेदन बिंदू आहे त्याला आपण शिरोबिंदू असे म्हणतो. आकृतीतील आपण सदिश कोनांचा विचार करताना धनकोन आद्य भुजा ही प्रतिघटिवत दिशेने फिरल्यामुळे अर्थातच त्या कोणाचं आपण धनकोन असे नामकरण म्हणजे माप घेतो, आणि त्याच पद्धतीने घटिवत दिशेने फिरल्यानंतर आपण ऋणकोन असे माप घेतो. यामध्ये आद्य भुजा, अंतिम भुजा आणि शिरोबिंदू या गोष्टी आपणास माहित होणे अपेक्षित आहे. याचबरोबर प्रमाणित कोनांचा विचार करताना आपणास एक्स अक्ष आणि वाय अक्ष यांचा विचार केला पाहिजे. जर या सदिश कोणाची आद्य भुजा हे एक्स अक्षावर असेल तर त्या पद्धतीने त्या कोनांना आपण प्रमाणित कोन असे म्हणतो. ती फिरण्याची दिशा घटिवत असेल किंवा प्रतिघटिवत असेल तरी सुद्धा त्याची आद्य भुजा ही एक्स अक्षावर असणे आवश्यक आहे. आपण आता 9वी मध्ये त्रिकोणमितीय गुणोत्तरे जी अभ्यासली त्याचा संबंध निर्देशक भूमितीशी लावणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण ही आकृती अभ्यासलेली आहेच. काटकोन त्रिकोणाची आकृती आहे. थीटा कोणा समोरच्या बाजूला मी फक्त स अक्षराने दाखविलेला आहे आणि लगतच्या बाजूला ल अक्षराने दाखवलेला आहे. थोडक्यात तुम्हाला लक्षात येण्यासाठी म्हणून साइन थीटा गुणोत्तर आपण 9वी मध्ये अभ्यासले होते. थीटा कोणा समोरील बाजू भागिले कर्ण. परंतु आता या आकृतीत जर आपण पाहिलं तर थीटा कोणा समोरील बाजूला y असे आपण नाव दिलेले आहे आणि लगतच्या बाजूला x हे निर्देशक भूमितीवर आधारित आहे. त्यामुळे त्याचे सूत्र होईल y/r. अर्थातच त्याच्यानंतरची सर्व सूत्र ही तुमच्या समोर आलेलीच आहे. साइन गुणोत्तर, कॉस गुणोत्तर, टॅन गुणोत्तर, कोसेक गुणोत्तर, सेक गुणोत्तर आणि कॉट गुणोत्तर हे आपल्या समोर आहेतच. पण त्याच्यासाठी मी एक छोटीशी या ठिकाणी आयडिया वापरलेली आहे. ती अशी की आद्याक्षरांचा विचार केला तर तुम्हाला त्यांचा संबंध काही शब्दांशी लागेल. कॉसचे सूत्र होते लक. लक म्हटल्यानंतर आपण नशीब या गोष्टीचा विचार करतो. त्याच पद्धतीने टॅन म्हटलं की सल, आपल्या मनातला सल असं म्हटलं तरी चालेल. जेव्हा आपण कोसेकचा विचार करतो त्यावेळेला त्याचं सूत्र येतं कस, क भागिले स. बोर्डाच्या परीक्षेमध्ये आपला भूमितीमध्ये नक्कीच कस लागत असतो. आणि त्याच पद्धतीने सेक थीटा कल, क भागिले ल. आपण जेव्हा मित्र आपल्याला खेळायला बोलवतात त्यावेळेला आपण त्यांना सांगितलं पाहिजे आज नाही कल. याचं कारण काय तर आपण यावर्षी 10वीला आहोत आणि 10वी मध्ये अभ्यासाला जास्त महत्व आहे. कॉट थीटा म्हटल्यानंतर त्याचं सूत्र त्यानुसार होतं लस. आपल्याला टोचून घ्यायची आहे ते अभ्यासाची लस. विद्यार्थी मित्रांनो, ही पाठ करण्याची एक छोटीशी आयडिया मी तुम्हाला सांगितली. त्रिकोणमितीय गुणोत्तरांची चरणातील चिन्ह ही सुद्धा तेवढीच यावर्षी महत्वाची आहे. आता ती चिन्ह आपण जाणून घेऊया. यासाठी एक वाक्य रचना मी या ठिकाणी केलेली आहे. ऑल सिल्वर टी कप्स. ऑल सिल्वर टी कप्स. ऑल पहिल्या चरणात सर्व गुणोत्तरे धन असतात. वाक्य जरी इंग्रजीतलं असलं तरी आपल्याला नक्कीच ते समजणार आहे. दुसऱ्या चरणामध्ये सिल्वरचा एस आणि तो एस आहे तो साइन साठी. साइन व कोसेक गुणोत्तर ही दुसऱ्या चरणामध्ये धन असतात.
त्याचबरोबर टी, टी म्हणजे टॅन, त्या ठिकाणी चरण 3 मध्ये टॅन व कॉट गुणोत्तरे धन असतात. त्यानंतर चौथ्या चरणामध्ये कप्स, सी फॉर कॉस, कॉस व सेक गुणोत्तरे ही चौथ्या चरणामध्ये धन असतात. या चिन्हांचाच उपयोग करून आपण अर्थातच आता काही उदाहरणं सोडवण्याचा या ठिकाणी सराव करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, ज्या कारणामुळे बोर्डाच्या परीक्षेमध्ये आपले गुण कमी होतात ती कारणं दूर करण्यासाठी आपण काही उदाहरणांचा विचार करूया. तर त्यांची उत्तरं कशी लिहायची असतात हा त्यातील सर्वात महत्त्वाचा भाग आहे. उदाहरण क्रमांक 1 मी दिलेलं आहे. प्रमाणित कोनाची आद्यभुजा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 220 अंशातून फिरत असेल तर अंतिम भुजा कोणत्या चरणात असेल. या वेळेला अर्थातच आपल्याला प्रतिघटिवत आणि घटिवत दिशा यांचा विचार करणे अपेक्षित आहे. घड्याळाच्या काट्याच्या दिशेने म्हणजे घटिवत दिशेने फिरत आहे त्या वेळेला आपण एक्स अक्ष प्रमाणित कोनासाठी आद्यभुजा म्हणून निवडलेली असते. ज्या वेळेला तो 220 अंशातून काटा फिरेल त्या वेळेला आपल्याला कोणाचे माप किती असेल ही महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. कोणाचे माप दिलेले 220 अंश पण काट्याच्या दिशेने फिरते आहे म्हणजे वजा 220 अंश आणि म्हणूनच त्या प्रमाणे विचार करताना कोणाचे माप वजा 270 अंश आणि वजा 180 अंश यांच्या दरम्यान असल्यामुळे हा अंतिम भुजा ही दुसऱ्या चरणात येणार. अंतिम भुजा ही दुसऱ्या चरणात असेल. ही महत्वाची गोष्ट आपल्याला घटिवत आणि प्रतिवत घटिवत दिशा विचारात घेऊनच ठरवायची असते. विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी दुसरं उदाहरण मी तुम्हाला देईन ते म्हणजे अंतिम भुजा ऋण y अक्षावर असताना कोणांचे माप किती असते. अक्षांवर असताना आपण त्यांची जर माप पाहिली तर ती 90च्या पटीमध्ये असतात. घटिवत दिशेने गेलो तर ऋण कोणा मापे असणार आहे आणि प्रतिघटिवत दिशेने गेलो तर ती धन मापे असणार आहे. म्हणूनच कोणांचे संभाव्य माप जेव्हा आपण विचारात घेतो त्यावेळेला ते जर प्रतिघटिवत दिशेने गेलो तर 270 अंश आणि घटिवत दिशेने गेलो तर वजा 90 अंश. म्हणूनच उत्तर आहे संभाव्य माप 270 अंश किंवा वजा 90 अंश यापैकी एक. आपण दोन्ही उत्तर लिहितो पण आपण लिहिलं पाहिजे यापैकी एक. एकाच वेळेला दोन्ही माप नसतात. उदाहरण क्रमांक 3 त्यासाठी मी घेतलेला आहे. एक आपल्याला बिंदू दिलेला आहे. बिंदूचे निर्देशक आहे वजा 24 वजा 7. तर प्रमाणित स्थितीतील कोणाची त्रिकोणमितीय गुणोत्तरे काय असते. अर्थातच याचा विचार करताना आपल्याला इयत्ता 9वी पर्यंत आपण अभ्यासलेलं आहे की पहिल्या चरणामध्ये दोन्ही निर्देशक धन असतात. दुसऱ्या चरणामध्ये y निर्देशक हा धन असतो आणि x निर्देशक ऋण असतो. पण तिसऱ्या चरणामध्ये दोन्ही निर्देशक ऋण असतात. त्यामुळे जेव्हा आपण दोन्ही निर्देशक ऋण घेतलेले आहेत त्यावरून आपल्याला विचार केला तर कोणती गुणोत्तरे धन आणि कोणती ऋण हे या तक्त्यावरून इथे नक्कीच लक्षात आलेलं असेल पण ते उदाहरणांवरून स्पष्ट करायचे आहे. यासाठी आपण x बरोबर वजा 24 कारण x निर्देशक वजा 24 आहे आणि y निर्देशक आहे वजा 7 त्यामुळे y बरोबर वजा 7 घेतलेलं आहे. त्यावरून आपण सूत्र वापरलेलं आहे r बरोबर x वर्ग अधिक y वर्ग 500 वजा 24 चा वर्ग 576 वजा 7 चा वर्ग 49 यांचं जेव्हा आपण उत्तर काढतो त्यावेळेला r ची किंमत 25 येते. हे तुम्हाला लगेच लक्षात येईल. समजा कोणाचे माप थीटा असेल तर त्यावरून साइन थीटाचे सूत्र आपण पाहिलेले y/r म्हणून वजा 7/25. त्याच पद्धतीने कॉस थीटाचे माप वजा 24/25 आणि टॅन थीटाचे माप वजा 7/24 आणि म्हणूनच वजा वजा अधिक या नियमानुसार ते 7/24 लिहिले पाहिजे. विद्यार्थी ऋण चिन्ह तशीच ठेवतात परंतु बोर्डाच्या परीक्षेमध्ये छोट्या छोट्या गोष्टींना अतिशय महत्त्व असते. या गोष्टींकडे आपण लक्ष देणे अपेक्षित आहे. साइनचा व्यस्त आहे कोसेक म्हणून ते गुणोत्तर
व्यस्त प्रमाणात होईल 25/7. सेक गुणोत्तर होईल 25/-24 आणि कॉट गुणोत्तर होईल 24/7. अर्थातच या ठिकाणी ऋण अँगल ऋण कोण दिला असेल तर त्याची गुणोत्तर ही कशी असतात याचाही आपण अभ्यास केला पाहिजे. म्हणून एक उदाहरण घेतलेलं आहे. जर थीटा बरोबर -30° असेल तर त्याचे साइन गुणोत्तर आणि कॉस गुणोत्तर काढा. अर्थात साइन वजा थीटा याचे चिन्ह जेव्हा आपण पाहतो त्यावेळेला हे ऋण कोण येतात ते चौथ्या चरणात. चौथा चरण आणि चौथ्या चरणामध्ये साइन गुणोत्तर हे ऋण असते आणि म्हणूनच त्याचे सूत्र आहे साइन वजा थीटा बरोबर वजा साइन थीटा आणि त्यावरून साइन वजा 30 ची किंमत काढताना वजा साइन 30° आणि बरोबर वजा 1/2. आपण उत्तर लिहितो 1/2 आणि बोर्डामध्ये आपले गुण त्यामुळे वजा होतात. कारण अगदी फक्त परीक्षक नव्हे तर नियामक आणि त्या पद्धतीनं या बारकाईचे विचार करत असतात. त्यानंतर कॉस थीटा वजा थीटा कॉस वजा थीटाचे गुणोत्तर जेव्हा आपण काढणार आहोत त्यावेळेला या चौथ्या चरणात ऋण कोण असतात आणि चौथ्या चरणात कॉस गुणोत्तर हे धन असते. हे धन असल्यामुळे कॉस वजा थीटाचे गुणोत्तर आपल्याला हे अधिकच मिळते आणि म्हणूनच कॉस वजा 30° बरोबर कॉस 30° आणि त्याचे उत्तर अधिक ऋण वर्गमुळात 3/2. ते गुणोत्तर अधिकच असणार आहे. याचं कारण की ऋण कोण हे चौथ्या चरणात असतात आणि चौथ्या चरणात कॉस गुणोत्तर हे धन असते. या छोट्या छोट्या गोष्टी चिन्हांवर आधारित असतात. जसं बीजगणितामध्ये चिन्हांना महत्व आहे ऋण आणि धन चिन्हांनाही महत्व आहे आणि त्यामुळे या ऋण चिन्हांचा आणि धन चिन्हांचा कशा पद्धतीने उपयोग आपल्याला करायचा आहे हे आपण या लेखामध्ये काळजीपूर्वक अभ्यासलेले आहे आणि ते आपण लोकसत्ता लेखमालेमध्ये आलेला लेख आणि पाठ्यपुस्तक समोर ठेवून याचा जर आपण अभ्यास केला तर नक्कीच आपल्याला या भूमितीच्या त्रिकोणमिती या प्रकरणामध्ये चांगले गुण मिळण्यामध्ये याचा उपयोग होईल. विद्यार्थी मित्रांनो, लोकसत्ता यशस्वी भव या लेखमालेमध्येच या प्रकरणाची उर्वरित चर्चा आपण आपल्या पुढील लेखमालेमध्ये करणार आहोत.